लोहारा शहरातील ग्रामदैवत श्री शंभू महादेवाच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त दिनांक रविवारी 15 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे। पहिल्या दिवशी महादेवाची मानाची पालखी व काठीची पारंपरिक वाद्यात हरिहर भजनी मंडळ वारकरी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत जगदंबा मंदिर येथून मिरवणुकीला सुरुवात झाली। टाळ मृदंगाच्या जयघोषात हलगी पारंपरिक वाद्याच्या कडकडाटात फटाकेबाजीच्या आतिषबाजी करत मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी चौक मार्गे निघाली। पुढील 4 दिवस 18 फेब्रुवारीपर्यंत विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। यंदाचे मुख्य आकर्षण म्हणजे शहरात पहिल्यांदाच आकाश पाळणे, ब्रेक डान्स पाळणा, ड्रॅगन पाळणा, लहान मुलांसाठी रेल्वे, हेलिकॉप्टर, घोडागाडी, झम्पिंग झपांग तसेच लहान मोठ्यासाठी मनोरंजन खेळ तसेच खवय्येसाठी विविध प्रकारचे नाश्ता स्टॉलची व्यवस्था एकाच ठिकाणी करण्यात आली आहे। तसेच पहिल्या दिवशी सप्तक मंगल कार्यालयात राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यावेळी मोठ्या संख्येने बुद्धिबळपटूंनी यावेळी सहभाग नोंदवला होता। सालाबादप्रमाणे याही वर्षी भव्य अशा राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन कमिटीमार्फत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेसाठी लांबून बुद्धिवंत या ठिकाणी हजर झालेले आहेत। त्यामध्ये अंडर 16 ची संख्या जवळजवळ 100च्या पुढं आहे आणि ओपनचा गट 50च्या पुढं आहे। या ठिकाणी महिला मुलींचा रिस्पॉन्स देखील चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आहे आणि ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या लोहारा नगरीमध्ये भरलेली आहे। पहिल्या दिवशी महादेव मंदिर परिसरात भारुडाचा कार्यक्रम झाला, तर लोहारा शहरातील चालक मालक संघटनेच्या वतीने फराळीचे वाटप करण्यात आले।